हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक एका चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट. तर हे बोटनेक ब्लाऊज आहे. फ्रंट मी व्ही शेप केलेला आहे आणि बॅक जो आहे आपला बोटनेकमध्येच आहे, पण पूर्ण बॅकलेस जो आहे आपण इथं बॅकनेक जो आहे बनवलेला आहे. तर हे बघू शकता. आता तुम्हाला जर इतकं बॅकलेस ब्लाऊज जर बनवायचं नसेल तर बोटनेकला एकदम सिंपल अशी डिझाईन जी आहे तर तुम्ही ठेवू शकता. तर 40 साईज आहे. 40 साईजचा आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे विदाऊट बेल्ट म्हणजे विदाऊट क्रॉस पट्टी आपण इथं बघणार आहोत. आणि या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फक्त बॅकनेक जो आहे मी त्याचा व्हिडिओ जो आहे सेपरेट बनवणार आहे. जर तुम्हाला तो बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा. तर मी एक सेपरेट असा छान असा बॅकनेकचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. तर आता हे जे ब्लाऊज आहे मी 40 साईजसाठी बनवत आहे, पण तुम्ही तुमच्या साईजचं जे आहे या सेम मेथडनुसार तुम्ही जे आहे ब्लाऊज बनवू शकता. तर त्या सगळ्यात आधी आपण घेणार आहोत आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची. तर पूर्ण उंची आहे आपल्या ब्लाऊजची 14 इंच. तर त्याच्यामध्ये आपण फक्त 1 इंच जे आहे मार्जिन ॲड करायचं आहे. तर 40 साईज बोटनेक आपण ब्लाऊज जे आहे तर बघत आहोत. जर तुम्हाला 40 साईजमध्ये बोटनेक जर शिवायचं असेल आणि तुम्हाला शोल्डर आणि मुंड्याचं माप माहिती नसेल तर हा व्हिडिओ जो आहे तुम्ही बघू शकता. तर आता इथं मी पूर्ण उंची जी आहे आपली 15 इंच घेतलेली आहे. त्यानंतर 40 साईजला जे शोल्डर आहे तर ते आपल्याला 8 इंच ठेवायचं आहे. जर तुमचं जे खांदा आहे किंवा हात आहे तर ते जास्त ब्रॉड असतील तर तुम्ही 8.25 किंवा 8.5 सुद्धा ठेवू शकता. तर नॉर्मल आपण 40 साईजला जे आहे 8 शोल्डर ठेवायचं आहे. मुंडासुद्धा आपल्याला 8 इंचच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आता आपण छातीचं जे आपलं माप आहे प्रॉपर माप आपण इथं टाकायचं आहे. सगळ्यात आधी 10 इंच. त्याच्यानंतर 2 इंच जे आहे आपण मार्जिनसाठी एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. तर 40चा चौथा भाग आपण 10 घेतला. त्याच्यानंतर मार्जिनसाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. कमर आपली 9 इंच आहे तर त्यामध्ये आपण 2 इंच जे मार्जिन आहे तर ते ॲड करायचं आहे. तर 11 इंच मी कमर घेतली. त्याच्यानंतर छाती आणि कमर जे आहे आपण असे दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायची. त्याच्यानंतर आता आपण काय करायचं आहे, आपला जो मुंडा आहे तर तो 1.5 इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. तर 1.5 इंच आपल्याला मुंडा जो आहे आतमध्ये घ्यायचा आहे. तर हे बघा 2 आपल्या रेषा इथं आपण मार्किंग केलेल्या आहेत मुंड्याच्या, एक पहिली आणि एक दुसरी. तर आता आपण फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तो द्यायचा आहे 1 इंचावरती. बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपण द्यायचा आहे 1.5 इंचावरती. तर हे बघा फ्रंट मुंड्याचा मी शेप 1 इंचावरती दिला. बॅक मुंड्याचा शेप आपण 1.5 इंचावरती द्यायचा आहे. आता आपण फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो आपण जी दुसरी लाईन ड्रॉ केलेली आहे इथं 1.5 इंच जो मुंडा आपण आत घेतलेला आहे तर त्याच्यावरच आपण काय करायचं आहे की फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे अशा पद्धतीने जसे मी तो दाखवलेला आहे. आणि जिथे मी प्रॉपर 10 इंच माप घेतलं होतं तर तिथंच मी जो आपला मुंड्याचा शेप आहे तर तो स्टॉप केलेला आहे. तर आता गळा रुंदी जी आहे मी इथे घेतलेली आहे 4 इंच. जर तुम्ही कमी साईजचं ब्लाऊज जर बनवत असाल तर तुम्ही गळ्याची जी रुंदी आहे तर ती 3 किंवा 3.5 ठेवू शकता. आता आपले हे जे माप आहे तर ते मोठं आहे. शोल्डर मी जास्त घेतलेला आहे तर त्यामुळे मी गळा रुंदीसुद्धा इथं जास्त घेतलेली आहे. तर 4 गळा रुंदी घेतलेली आहे. गळ्याची जी उंची आहे तर मी 6 घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो गळा आहे कमी जास्त ठेवू शकता. तर हे बघा आणि अशा पद्धतीने मी एकदम प्रॉपर असं व्ही शेप पण नाही दिला. व्ही शेपमध्ये मी थोडासा इथं गोलाकार दिलेला आहे. एकदम असं डायरेक्ट व्ही शेपसुद्धा नाही वाटत. घातल्यानंतर याचा जो लुक आहे एकदम छान दिसतो, जसं की तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल. आता प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉईंट आहे तो मी दिलेला आहे 4 इंचावरती. त्याच्यानंतर जो बस्ट पॉईंट आहे मी 11.25 इंचावरती दिला. मुंड्यापासून 1.5 इंच आपण खालून वरती घ्यायचा आहे आणि त्यानंतर एकदम सिंपल असा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे. तर इथं 1.5 इंचावरती आपण प्रिन्सेस कटचा जो आहे शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपण 1.5 इंच घ्यायचं. तर परत एकदा मी सांगते की प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉईंट आपण पहिल्यांदा दिलेला आहे तर तो 4 इंचावरती दिला. त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपण 1.5 इंच आतल्या स्पेससाठी घ्यायचं आहे, कारण आपण हे विदाऊट कप्स ब्लाऊज आहे बनवत आहोत. तर त्यामुळे घातल्यानंतर सुद्धा याचं जे फिटिंग आहे तर ते खूप छान येतं. आता सगळ्यात आधी आपण मुंड्याचा जो बॅक साईडचा शेप आहे तर तो कट करायचा आहे. तर आपल्या पेपरवरती जे मार्किंग आहे पूर्ण झालेलं आहे आणि आता आपलं कटिंगसुद्धा इथं पेपरवरती झालेलं आहे. तर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जे आहेत आपण असे दोन्ही सेपरेट करून घ्यायचे आहेत. गळ्याच्या रुंदीला दोन्ही साईडला आपण कट्स द्यायचे आहेत. तर आता आपण बॅक पार्ट ठेवणार आहोत साईडला. फ्रंट पार्टचं पूर्ण कटिंग जे आहे आपण इथं करून घ्यायचं आहे. आता फ्रंट मुंड्याचा सुद्धा आपल्याला न विसरता इथं जो शेप आहे तर तो द्यायचा आहे. तर हे बघा त्याच्यानंतर जसं मी इथं प्रिन्सेस कट केलेला आहे तर तसाच आपण इथं कट करायचा आहे प्रिन्सेस कट. तर हे बघा फ्रंट पार्टचे आपले असे 2 पार्ट जे आहेत कटिंग झालेले आहेत.
तर स्लीवचं मी कटिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं नाही, कारण स्लीवचा मी कालच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की 10 इंचाची आणि 4 इंचाची स्लीव जी आहे तर ती कशी कटिंग करायची असते. तर आता हे बघा, हे जे सगळे पार्ट्स आहेत आपण असे ठेवायचे आहेत अस्तरवरती. तर सगळ्यात आधी आपण आपला जो बॅक पार्ट आहे तर तो ठेवणार आहोत अस्तरवरती. तोही बंद बाजूवरती आपण ठेवणार आहोत, कारण फ्रंट हुक आपण ठेवणार आहोत त्याला. तर याचीसुद्धा जी डिझाईन आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बॅकलेस डिझाईन आहे याची, जी सध्यासुद्धा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि आपण याला गळ्याला जे आहे हँगिंगची लेससुद्धा लावणार आहोत. जसं की तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल की याचं जे फिटिंग आहे खूप छान आपलं आलं होतं. तर प्रॉपर शेप जो कसा आहे आपण द्यायचा आहे बॅक साईडला, तर तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता इथे मी अस्तरवरती बॅक पार्ट जो आहे कटिंग करून घेतलेला आहे. आता फ्रंट पार्टसुद्धा आपण असेच ठेवून घ्यायचे आहेत. तर आता फ्रंट पार्टमध्ये तुम्ही एकदम व्यवस्थित बघा की मी कशामध्ये आणि किती किती वाढवलेला आहे. आणि अस्तरवरती मी जो पॅटर्न आहे तर तो कशा पद्धतीने ठेवत असतो, जेणेकरून माझं जे शोल्डर आहे तर ते अजिबात पडत नाही. कितीसुद्धा गळा डीप असू दे, माझं जे शोल्डर आहे तर ते अजिबात पडत नाही. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा अस्तरवरती जे आहे असा पॅटर्न जो आहे पेपरचा ठेवायचा आहे. तर क्रॉसमध्ये मी हा जो पॅटर्न आहे ठेवलेला आहे. साईडला इथं बघू शकता की सगळ्यात आधी आपण पेपर आहे तसं इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण आय आणि हुकची पट्टी लावतो, तर खालच्या साईडला कमरेच्या साईडला आपण असं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. तर जसं सेम मी इथं अस्तरवरती वाढवलेला आहे, सेम तसंच तुम्ही तुमच्या अस्तरवरती हा जो पेपर पॅटर्न आहे ठेवून वाढवून घ्यायचा आहे. तर आय आणि हुकची परत एकदा मी तुम्हाला सांगते की जिथं आय आणि हुकची आपण पट्टी लावतो खालच्या साईडला कमरेला आपण 1.5 इंच वाढवायचं आहे. तर आता हा आपला जो गळ्याचा भाग होता तर तो आपण कट केलेला आहे अस्तरवरती मार्जिन ॲड करून. तर आता प्रिन्सेस कटचा आपला जो दुसरा पार्ट आहे तर तो सुद्धा अस्तरवरती असाच ठेवायचा आहे. तर आता सगळ्यात आधी आपण याला आहे तसं मार्किंग करून घ्यायचं अस्तरवरती. त्याच्यानंतर आपली जी फिटिंगची बाजू असते, तर हे बघा आपली ही फिटिंगची बाजू आहे. त्यानंतर कमरेकडच्या साईडला मी तो 1.5 इंच घेतलेला आहे. तर हे बघा, आता ही जी बाजू आहे आपली जॉईंट होणार आहे आपल्या पहिल्या पार्टला. तर यामध्ये काय करायचं, आपण जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर ते एका साईडला मी इथं अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. जितकं तुम्ही शिलाई मार्जिनसाठी घेता तितकं तुम्हाला यामध्ये घ्यायचं आहे. तर आता प्रिन्सेस कटचे आपले दोन्ही जे पार्ट्स आहेत तर ते कटिंग झालेले आहेत. बॅक पार्टसुद्धा आपलं कटिंग झालेलं आहे. तर आता आपण मेन फॅब्रिकवरती हे जे कटिंग आहे तर ते करणार आहोत. आणि जसं की आपण अस्तरवरती सगळ्यात आधी कटिंग केलं होतं बॅक पार्टचं, तसंच सेम आपण आपल्या मेन फॅब्रिकवरती सुद्धा हे ठेवायचं आहे आणि कट करायचं आहे. तर एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला बॅक पार्टमध्ये कोणतं सुद्धा घ्यायचं नाही. जसं आपण पेपर कट केला होता तर तोच ठेवून आपण अस्तर आणि जो आपला मेन फॅब्रिक आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे. आता हे बघा, प्रिन्सेस कटचे आपले जे पार्ट्स आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर आता हे बघा, आपले फ्रंट पार्टचे जे पूर्ण कटिंग आहे मेन फॅब्रिकवरती आणि अस्तरवरती आपण असं करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण सगळ्यात आधी आपला जो फ्रंटचा भाग आहे तर तो इथं तयार करून घेणार आहोत. म्हणजे सरळ कापडावरती आपण सगळ्यात आधी गळा इथं तयार करून घेणार आहोत. तर गळा जो आहे मी अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी करणार आहे. जर तुम्हाला पायपिंग लावायची असेल तर तुम्ही आहे तसं कापड जोडून सगळ्यात आधी गळ्याला जे आहे पायपिंग करू शकता. तर सरळ कापडावरती अस्तर ठेवलं, त्यानंतर सगळ्यात आधी इथं मी गळा जो आहे तर तो सेट करत आहे. अस्तर जे आहे आतल्या साईडला मी फोल्ड केलं, त्याच्यानंतर त्याच्यावरती एक आपण दाबटीप देणार आहोत. त्यानंतर आपण चारी बाजूने याला स्टिच करणार आहोत आणि एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक जे आहे आपण पूर्ण कटिंग करून घेणार आहोत याला. तर मी गळा इथं जे आहे दोन्ही साईडचा इथं रेडी करून घेतलेला आहे. तर हे बघा, आता प्रिन्सेस कटचा आपला जो दुसरा पार्ट आहे तर तो सुद्धा मेन फॅब्रिक आणि अस्तरला जे आहे जोडून घ्यायचा आहे. आणि त्याचं सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचं जेवढं कापड शिल्लक असतं बाहेरचं तर ते पूर्ण पण कटिंग करून घ्यायचं.
तर हा बघा आपला प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट. तर दोन्ही पार्ट जे आहेत आपण सगळ्यात आधी असे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच मग दोन्ही पार्ट जे आहेत आपण असे जॉईंट करायचे आहेत दुसऱ्या पार्टला. तर आता हे बघा दोन्ही जे पार्ट आहेत प्रिन्सेस कटचे फ्रंटचे मी तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण टिप मारताना एकदम अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला टिप मारायची आहे. जर तुम्हाला ही टिप जमत नसेल तर सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आहे की मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतरचे जे दोन्ही पार्ट्स आहेत आपण असे जोडून घ्यायचे आहेत. आणि जसं की तुम्ही बघू शकता आतमध्ये किती छान असा आपला स्पेस आलेला आहे. तर त्यामुळे छातीला सुद्धा चपटापणा वगैरे घातल्यानंतर अजिबात वाटत नाही, अगदी व्यवस्थित शेप येतो. त्याच्यानंतर आपण आयपट्टी लावून घेत आहोत. आयपट्टी लावताना वरच्या साईडला आपण असं कापड जे आहे फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हे बघा, कारण आपण गळा जो आहे ऑलरेडी तर तयार करून घेतलेला आहे फ्रंटचा. तर इथे मी आयपट्टी लावून घेतली. त्याच्यानंतर हुकपट्टी आपण लावून घ्यायची आहे 2.5 इंचाची. तर आयपट्टी मी घेतली तर 3 इंचाची, हुकपट्टी आपण घ्यायची आहे 2.5 इंचाची. तर हे पण तुम्ही बघू शकता की हुकपट्टी आतल्या साईडला आपल्याला डबल फोल्ड करून अशी लावायची असते. तर हुकपट्टी मी लावून घेतलेली आहे. तर एकदम सिंपल असं काय करायचं, आपण एकामेकावरती या ज्या पट्ट्या आहेत तर त्या ठेवायच्या. एक्स्ट्राचे जे पट्टे असेल तर ते दोन्ही सेम करायचे आणि त्यानंतर आपण बॉटमला कमरपट्टी जी आहे तर ती लावून घ्यायची. तर कमरपट्टी मी काढलेली आहे 1 इंचाची. तर आता हे बघा फ्रंटचे आपले जे पार्ट्स आहेत असे आपण तयार करून घेतलेले आहेत. आता बॅक पार्ट आणि स्लीवसुद्धा मी तर तयार करून घेतलेलं आहे. तर याचं फिटिंगसुद्धा तुम्ही बघू शकता की एकदम प्रॉपर असं येतं आणि मार्जिनसुद्धा भरपूर राहतं आतमध्ये. तर हे बघा, आता हे बघा स्लीव्ज इथे मी तयार करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर बॅक पार्टसुद्धा मी तर तयार करून घेतलेले आहेत आणि हँगिंगची जी लेस मी घेतली होती एकदम छान असा लुक आलेला आहे आपल्या बॅक पार्टला आणि स्लीव्जला. तर आता आपण हे लावून घेणार आहोत फ्रंटला. तर आता आपण सगळ्यात आधी शोल्डर जॉईंट करून घेणार आहोत. आता शोल्डर जॉईंट करताना बॉटम आपल्याला व्यवस्थित करायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग आपण शोल्डर जॉईंट करायचं आहे. हे बघा, सगळ्यात आधी आपण इथं बॉटम जॉईंट सेम केलं, त्याच्यानंतरच मग आपण शोल्डर जॉईंट करायचं आहे. आता माझं शोल्डर जॉईंट करताना बॅक साईडचा जो पार्ट आहे माझा थोडासा इथं एक्स्ट्रा झाला होता, म्हणजेच अर्धा इंच एक्स्ट्रा झाला होता. तर हे बघा, बॉटम आपण सेम केलं, त्याच्यानंतरच मग आपण हे जे शोल्डर आहे तर ते जॉईंट करून घ्यायचं आहे. आता शोल्डर जे आहेत असं आपण एकमेकावरती ठेवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर दोन्ही जे शोल्डर आहेत आपल्याला एक लेवल असे करून घ्यायचे आहेत, म्हणजे कमी जास्त तुमचं घातल्यानंतर जे शोल्डर आहे दिसत नाही. आता ब्लाऊज मी उलटं केलं, त्याच्यानंतर उलट्या ब्लाऊजवरती आपण अर्धा इंचच्या स्पेसवरती अशी टिप मारून घ्यायची आहे. एकदम लॉक करायचं आहे. पहिल्यांदा आपण कॉर्नरला टिप घेतली होती सरळ बाजूवरतीच आणि त्याच्यानंतर ब्लाऊज उलटं करून मग अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण टिप मारून घेतली. आता त्याच्यानंतर स्लीव्ज लावायच्या आधी काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही जे आपले मुंडे आहेत ते सेम करून घ्यायचे आहेत आणि मगच त्यानंतर आपण जे स्लीव्ज आहे तर ती लावून घ्यायची आहे. तर स्लीव्जला मी सेंटरला कट दिलेला आहे. त्याच्यानंतर फ्रंट पार्टचा जो शेप असतो आपला स्लीवचा तर तो सुद्धा मी तर कट केलेला आहे, कारण मी तो कट स्लीव जॉईंट करत असतानाच मी तो कट करून लावत असतो. तर बऱ्याच वेळेला मला कमेंट पण ह्या येतात की तुम्ही परत एकदा कट करता का, तर मी दोन वेळा कट करत नाही. स्लीव्ज मी आहे तशीच काढते, पण स्लीव्ज मी ज्यावेळी जॉईंट करते तर त्यावेळेस फ्रंटचा जो शेप आहे स्लीवचा मी तो कट करून जॉईंट करते. आता एक स्लीव्ज मी लावून घेतलेले आहे, त्याच्यानंतर दुसरीसुद्धा स्लीव्ज जी आहे आपण अशा पद्धतीने लावून घ्यायची आहेत. आता जी मण्यांची लेस मी तर लावली होती तर त्याच्या मणी जे आहे थोडे थोडे पडत होते, तर त्यामुळे पहिल्यांदा मी हे लॉक करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी ही जी स्लीव्ज आहे आपण अशी लावून घ्यायची आहे. तर आता बऱ्याच वेळेला ज्या नवीन शिकत असतात तर त्यांना काय होतं की स्लीव्ज लावायला सुद्धा अजिबात येत नाही. तर त्या जी टीप आहे आपली पूर्ण एका साईडला कमी किंवा एका साईडला अशी जास्त होते. तर त्यावेळी काय करायचं, सगळ्यात आधी खडूने मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यावरती मग आपण स्लीव्ज जी आहे जोडून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यावरती आपण टीप मारून घ्यायची. आता दोन्ही स्लीव्ज माझ्या लावून झालेले आहेत. आता सरळ बाजूनेच आपण काय करायचं आहे, एकदम कॉर्नरला टीप मारून घ्यायची. तर हे बघा, एकदम कॉर्नरला टिप मारून घेतली. एक्स्ट्राचं सगळं आपण कापड जे आहे पूर्ण कटिंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर ब्लाऊज जे आहे आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि उलट्या ब्लाऊजवरती सुद्धा आपण एकदम कॉर्नरला अशी टिप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतरच मग आपण आपले जे फिटिंगचं माप आहे तर ते टाकायचं आहे. तर आता आपलं फिटिंगचं जे माप आहे, हात रुंदी जी आहे आपली 6 इंच आहे, छाती जी आहे आपण टाकणार आहोत 10 इंचावरती, कमर जे आहे आपण टाकणार आहोत 9 इंचावरती आणि आता हे फिटिंगसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर आपला असं आलेलं आहे. त्याच्यानंतर जे मार्जिन आहे आतमध्ये 2-2 इंचाचं फुलं मार्जिनसुद्धा शिल्लक राहतं.
तर हे बघू शकता आणि एक लाईनमध्ये आपली जी टिप आहे तर ती आलेली आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट वाटत असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.